नमस्कार, आदर्श पोलखोलमध्ये आपलं स्वागत आहे। आज सकाळपासूनच ज्ञानराजाच्या ठेवीदारांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। नेमकं हा प्रकार काय आहे, कशामुळे हा आनंद आज निर्माण झाला आहे, या सर्व गोष्टींकडे आपण पाहणारच आहोत। त्याआधी सुरेश कुटे यांनी मागच्या आठवड्यामध्ये जो व्हिडिओ प्रसारित केला होता त्यात ते काय बोलले होते आणि त्यांनी काय सांगितलं होतं हे पाहूया। आम्ही जे काम केलंय का हे काम समोर येईल। आता विषय फंडचा आहे, कुठलाच राहिला नाहीये। आणि आता तो फंडचा जो गॅप राहिला होता कम्प्लायन्सचा लीगल तो सगळा मिटलेला आहे। आता फक्त आपल्याला वाट बघायची आहे, कारण पुढे पुशअप झालेले पेमेंट आरबीआयकडे पुशअप झालेले, बीजी इश्यू झाले, बीजी रेज होऊन पुढे गेलेले आणि आता आरबीआयकडून आपल्याला एक रिमिटन्स येणार आहे, एक्नॉलेजमेंट ती पण येणार आहे आणि फंड्स येणार आहे। हे दोन्ही तिन्ही एकत्र येणार आहे। बीजी एकत्र जाणार आहे, आरबीआयचं आपल्याला हे बरोबर जे येणार रिकमेंडेशन ते पण बरोबर येणार आहे आणि फंड बरोबर अकाउंटवर येणार आहे। म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी बरोबर येणार आहे। जी गोष्ट आमच्या हातात पडून ताबडतोब ती आम्ही सिस्टम मंडळाला लगेच पाठवून तुम्हाला पाठवू। म्हणजे ही गोष्ट मला तुम्हाला ह्यासाठी सांगायची आहे की प्लीज विनंती आहे माझी की इतके दिवस तुम्ही मला टाइम दिलाय का नाही, फक्त ह्या काही दिवसात आहे की आपण खरंच त्रास घेऊन पोलीस स्टेशनला जाऊ नका, एवढी विनंती आहे। कोर्टातही जाऊ नका, फक्त मला काही दिवस वेळ द्या, कारण हे झालंय काम। बरं, वेळ ह्याच्यासाठी मागतोय की मी तारीख ह्यासाठी देत नाही, कारण काही तासावर काम आहे किंवा उद्याही काम होऊ शकतं किंवा आजही येऊ शकतो पेमेंट। कारण काय झालं की आता तिथं पूर्ण सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे। मग आता आपण वेळ हे करू नका। माझं म्हणणं काय आहे की तेवढ्यासाठी परत आणखीन अडचण नका उभा करू। माझी विनंती आहे, तुम्हाला निश्चित त्रास होतोय हे मी मान्य करतो, पण तुम्ही पण थोडा विश्वास ठेवा। आणि माझी प्रेस खूप तकतक वाटते की आम्ही एवढं सगळं करून आणलेलं आहे, एवढं थोड्याशा गोष्टी चुकीमुळे आज हे लाखो लोकांसाठी जे फंड्स उभा केले तर त्याचं अडचण निर्माण होईल। माझी विनंती आहे की आपण इतके दिवस दम काढला, तुम्हाला अधिकार आहे, खूप सगळा अधिकार आहे, पण थोडे दिवस दम काढा। माझी विनंती आहे, आपण आतापर्यंत आमच्यावर विश्वास ठेवून दमच काढलेला आहे आणि आणखीन मी काही दिवसाचाच म्हणतोय तुम्हाला, त्याच्यानंतर तुमच्याकडून मी टाइम नाही मागणार। आणि पाहिलं या व्हिडिओच्या माध्यमातून सुरेश कुटे काय बोलले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की सुरेश कुटे किती जीव तोडून या सर्व गोष्टी समजून सांगत आहेत आणि त्यांचं काम हे फायनल स्टेजला आहे हे वारंवार ते ठासून सांगत आहेत। या सर्व गोष्टी ते सांगत असताना मात्र ठेवीदार कुठेतरी संभ्रमात आहे हा देखील प्रकार त्यांच्या लक्षात आलेला आहे। त्यामुळे ते वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सर्व ठेवीदारांना आवाहन केलं आहे। परंतु या गोष्टी करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते, परंतु या गोष्टीकडे त्यांनी इतर सर्व गोष्टीच्या अनुषंगाने त्यांनी कोणतंही पाऊल उचललं नाही आणि त्यांचं आज काम झाल्याचं या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून समजलं आहे। नेमकं आता त्यांचं बीजीचं काम जे शिल्लक होतं ते आज पूर्ण झालं आहे आणि लवकरच आता ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळण्यास सुरुवात होईल असं देखील आज व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहे। त्यामुळे कुठेतरी ज्ञानराजाच्या ठेवीदारांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। आता नेमकं या सर्व प्रकारावर सुरेश कुटे व्हिडिओच्या माध्यमातून काय बोलतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आता ठेवीदारांच्या ठेवी मिळणार कधी हा मोठा प्रश्न सध्या भेडसावत आहे, परंतु या सर्व गोष्टीवर आता सुरेश कुटे व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलणारच आहेत आणि ठेवीदारांच्या ठेवी मिळण्याबाबत आणि देण्याबाबत ते प्रयत्नशील तर आहेतच, परंतु त्यांच्या आज प्रयत्नांना खरं यश आज प्राप्त झाल्याचे देखील बोललं जात आहे। ज्ञानराजाच्या ठेवीदारात मोठ्या प्रमाणावर आनंदाचं वातावरण आहे आणि हे आनंदाचं वातावरण असंच निर्माण होऊन त्यांच्या ठेवी लवकरच परत मिळाव्या असे देखील व्यक्त होताना ठेवीदार दिसत आहे। आता सुरेश कुटे व्हिडिओच्या माध्यमातून काय बोलतील हेच पाहणं महत्त्वाचं आहे आणि ठेवीदारांना त्यांच्या ठेवी कशा प्रकारे देणार आहेत आणि या सर्व गोष्टीवर काय बोलणार हेच पाहणं महत्त्वाचं आहे।